नमस्कार, मी प्रीती स्वागत करते तुमचं रुचकर कट्ट्यावर। आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळ पोळी। ही रेसिपी पाहायला जाऊयात किचनमध्ये। तिळगुळ पोळीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊयात। त्यासाठी अगोदर आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, त्यासाठी आपल्याला मोहन लागणार आहे म्हणून ते 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर आपल्याला सारण करायचं आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊयात। इथे मोठी 1 वाटी आपण अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत। तर आता आपण सुरुवातीला कणिक भिजवून घेऊया। सर्वप्रथम आपण कणिक घेऊया। त्यानंतर आपण 2 चमचे बेसन घेतले ते मिक्स करूया। बेसनाने ना कुसकुशीतपणा येणार आहे म्हणून आपण बेसन वापरलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। आपण याच्यात जे मोहन घेतलेलं होतं 2 चमचे ते घेणार आहोत। आता हे मोहन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर गरम आहे म्हणून आपण जरा चमचा वापरूया। आता आपण मोहन वापरलं आहे। आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने। आता बघूया आपण याची अशी मूठ तयार व्हायला पाहिजे। म्हणजे आपली पोळी एकदम खुसखुशीत होईल। हे मोहन आणि बेसन वापरण्याचं कारण तेच होतं की अशी हे बघा अशा पद्धतीने। आता आपण पाणी मिक्स करूया आणि आपण थोडं थोडं करून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्याला हे पीठ थोडं घट्टच मळायचं आहे, म्हणजे अगदी पुऱ्यांसारखं घट्ट मळायचं नाही आहे आणि एकदम चपातीसारखं नरम नाही मळायचं आहे, कारण आपल्याला हे अर्धा तास हे पीठ मुरवत ठेवायचं आहे। मग तेव्हा हे थोडं पीठ अजून थोडं नरम होईल म्हणून मळताना थोडंसं आपल्याला घट्ट मळायचं आहे। आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे। आता आपण हे झाकून एक अर्धा तास ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण सारणासाठी जे जे लागणार आहे ते आपण भाजून घेऊया। सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहोत। आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे आणि व्यवस्थित असे खरपूस तीळ भाजून घेणार आहोत। तीळ तडतडले की समजायचे आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाण्यांवर सुद्धा हलके हलके डाग आले की आपले समजायचे शेंगदाणे भाजून झाले आहेत। आपले शेंगदाणे असे व्यवस्थित भाजले गेल्यानंतर आपण शेंगदाणे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आता सुरुवातीला आपण शेंगदाण्यांची सालं काढून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। आपण शेंगदाणे असे एकदम बारीक करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला जाडसर ठेवायचे नाही आहेत किंवा कोर्समध्ये ठेवायचे नाही आहेत। इथे आपण एकदम अशी पावडर करायची आहे, कारण आपलं सारणातून नाहीतर पोळी करताना बाहेर येऊ शकतात किंवा पोळी फुटू शकते, म्हणून असं एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। आता आपण शेंगदाण्याचा कूट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत। आता 1
आपण सगळे तीळ काढून घेऊया भांड्यात. तीळसुद्धा आपण ग्राइंड करून घेणार आहोत. आपली तिळाची पावडर झालेली आहे. इथे सुद्धा आपण तीळसुद्धा असे एकदम बारीक करायचे. तीळ लगेच होतात बारीक. ही तिळाची पावडर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यावर आपण शेंगदाण्याचा कूट जो करून ठेवलेला आहे तो घेणार आहोत. गूळ घेणार आहोत. इथे मी सेंद्रिय पद्धतीचा गूळ वापरला आहे, त्यामुळे थोडा डार्क आहे, पण हा जास्त गोड असतो. आपण सुगंधासाठी वेलची पावडर घेणार आहोत. आणि आता हे सगळं हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे जरी हाताने मिक्स करून घेतलं तरी असे गूळ बारीक बारीक चंक्स गुळाचे आहेत, त्यामुळे आपण एकदा सगळं मिश्रण एकदा मिक्सरला पल्स मोडवर लावून घ्यायचं आहे. एकदा आपण बंद चालू करून मिक्सरला लावून घेतोय. आता आपण बघू शकतो मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित गूळ लगेच बारीक झालं आहे. आता आपण हेच मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आपलं तिळगुळ पोळीचं सारण जे होतं ते तयार झालं आहे. व्यवस्थित असं सारण तयार झालं आहे. आता आपण कणिक बघून घेऊया. अर्धा तास झालेला आहे. कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. एकदा आपण कणिक पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया. आणि आपल्याला ज्या पद्धतीचं कणिक हवं होतं तसं आपलं कणिक तयार झालं आहे. याची एक छोटीशी अशी गोळी घ्यायची आहे पिठाची, आणि त्याला अशी वाटीसुद्धा करू शकता. मी 2 पद्धती दाखवते इथे पोळीच्या. अशी वाटी तयार करून त्याच्यात तुम्ही सारण घ्यायचं आहे. आणि आपण मोदकाला जसं बंद करतो तसंच इथे आपण ह्या गोळीला बंद करायचं आहे. असं आतमध्ये सारण स्टफ करत करत मी दोन्ही पोळ्यांमधला डिफरन्स सांगणार आहे. आता आपण अशा पद्धतीने करून बघतोय. पहिली बोटाच्या मदतीने असं आतमध्ये सारत असा गोळी बंद करून घ्यायची आहे. गोळी अशा हातावर प्रेस करून थोडीशी कडा त्याच्या दाबून घ्यायच्या आहेत. आणि मग गव्हाच्या पिठामध्ये गुळवून आपण पोळी लाटायला घेणार आहोत. पोळी लाटताना आपण हलक्या हाताने लाटायची आहे. आणि पोळीच्या कडांवर लाटायची आहे पोळी. मध्ये आपल्याला जास्त असं पातळ करायचं नाही आहे. आपण कडेकडेने पोळी लाटणार आहोत. पोळी आलटून पालटून आपण व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे. ही झाली पोळीची एक पद्धत. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर आतलं जे सारण आहे ते अगदी लास्ट कडेपर्यंत आपलं गेलेलं नाही आहे.
त्यासाठी मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवते. आपण ही पोळी एका प्लेटमध्ये ठेवूया आणि बाकीच्या पोळ्यासुद्धा लाटून घेऊया. त्यासाठी दुसरी पद्धत दाखवते. एक छोटी पिठाची गोळी घ्यायची आणि ती पुरीच्या आकाराची लाटून घ्यायची अगोदर. तर ही पोळी पुरीच्या आकाराने आपण लाटून घेतली आहे. त्यात आपण मावेल एवढं सारण आपण ठेवणार आहोत. आणि याला आता आपल्या तळहातावर घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण अजून थोडं सारण ह्याच्यात मावणार आहोत. आणि ह्या पुरीला असं एकत्र करत यायचं आहे आणि याच्यातलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण काढणार आहोत या पद्धतीने. आता आपण पोळी व्यवस्थित बंद केली आहे. आता ही थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे आणि कणकेमध्ये मिक्स करून आपण पोळी लाटायला घ्यायची आहे. पुन्हा एकदा थोडीशी हातावर पोळपाटावर थोडी प्रेस करायची बोटांच्या मदतीने. आता ह्या पोळीमधला आणि सुरुवातीच्या पोळीमधला मी डिफरन्स सांगते तुम्हाला. सेम कडा व्यवस्थित लाटत यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता पोळी आपली लाटत आली आहे. तुम्ही बघू शकता आपलं सारण जे आहे ते अगदी एजेसपर्यंत लागलं गेलं आहे. तर जर तुम्ही अशा दुसऱ्या पद्धतीने कराल तर पुरण अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुमचं पुरण लागतं. हे बघा आता ही किती पातळ आहे तुम्ही बघू शकता. अगदी चपातीसारखी आपल्या. आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पोळ्या लाटून घेऊया. इथे मी तवा गरम करायला ठेवले आहे. त्याला थोडंसं तेल लावलं आहे आणि आपण पहिली पोळी इथे शेकवून घेणार आहोत. पहिली पोळी टाकल्यावर आपल्याला जास्त लगेच ती परतायची आहे. अशा पद्धतीने. आता ही दुसरी बाजू आपण 1 मिनिटभर ती शेकून देणार आहोत. आपण पोळीला तेल किंवा तूप लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता पोळी अशी खरपूस अशी छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि ही पोळी काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण दुसरी पोळी सुद्धा टाकूया. या पोळीला चपातीसारखं हाताने शेकवायला जाऊ नका कारण गूळ आहे. तर हाताला चटके लागू शकतात किंवा भाजू शकतो हात. अशी पोळी मीडियम गॅसवर व्यवस्थित अशी शेकवून घ्यायची आहे. गॅस मोठा नाही ठेवायचा कारण गूळ आहे नाहीतर खाली करपू शकते. आता आपली पोळी व्यवस्थित अशी भाजली गेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा. आता ही पोळी आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पोळ्या आपण शेकवून घेऊया.
जेव्हा तुम्ही पोळी टाकता तेव्हा ती लगेच आपल्याला हलके हलके त्याला खालून बबल्स आले की आपण लगेच त्याला पलटायची आहे. आणि दुसरी बाजू जी आहे ती अगदी मिनिटभर तिला छान अशी व्यवस्थित होऊ द्यायची आहे, खरपूस अशी. ह्या पोळ्या अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतात. आणि जर तुम्ही तसं मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे सारण जर तुम्ही करून ठेवलं तर ते अगदी सारणसुद्धा फ्रीज बाहेर व्यवस्थित अशा भवाबंद डब्यात ठेवलं तर ते अगदी एक साधारण महिनाभर व्यवस्थित असं राहतं. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर कशी वाटली तिळगुळ पोळीची रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता आपण ही पोळी किती खुसखुशीत झाली आहेत ते पण पाहून घेऊयात. तर आपण एक पोळी आपण तोडून पाहणार आहोत. तर एक पोळी आपण अशी फोल्ड करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपण एका फोल्डमध्येच ही पोळी व्यवस्थित अशी ब्रेक झालेली आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की पोळी किती खरपूस झालेली आहे ती. अशाच पद्धतीने तुम्ही ह्या संक्रांतीला ह्या पोळ्या नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशा तयार झाल्या होत्या. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी पाहत राहा रुचकर कट्टा.